सागराची गाजाण सह्याद्रीचा साज या दर्याखोऱ्यातून पानाफुलातून आपुलकीचा वास संस्कृतीने नटलेला हा परंपरेचा राजा संस्कृतीने नटलेला हा परंपरेचा राजा भाव भक्ती आणि धार्मिक रसाचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा। सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम। श्रोतेहो, महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय? रागातला पळस आग्नातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजेच महाराष्ट्र। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो। श्रोतेहो, आपला महाराष्ट्र हा अनेक विचारवंतांच्या विचारातून निर्माण झालेलं हे राष्ट्र आहे। जसं की महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने निर्माण झालेला आपला हा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्राचा आणखीन एक मोठा इतिहास आहे, आणखीन एक मोठी साथ या महाराष्ट्राला लाभलेली आहे। ती महाराष्ट्राला ती संगत लाभलेली आहे, ती म्हणजे संतांची संगत। या महाराष्ट्रामध्ये धार्मिक कार्य केले जातात, धार्मिक विचार या महाराष्ट्रामध्ये चालतात। ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ती संतांच्या पावलाने, ते ईश्वर अवताराच्या श्री चरणाने ही पावन झालेली भूमी म्हणजेच महाराष्ट्र भूमी आहे। आणि अशाच या महाराष्ट्र भूमी पावन झालेल्या या महाराष्ट्र या भूमीचा दिन महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे रोजी हा दरवर्षी साजरा केला जातो। हा दिन महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे हिंदवी राष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे अध्यात्माने भक्ती रसाने आपुलकीने भक्तीने भावाने भरलेला राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र। आणि अशा या पावन या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपले विचार या महाराष्ट्रात रुजवलेले आहेत, या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या मनात रुजवलेले आहेत। म्हणून इथली भूमी जी पावन भूमी आहे। आणि अशा प्रकारे आपण स्वामींच्या लीळा अनेक लीळा ऐकलेल्या आहेत। स्वामींनी आपल्याला लीळा चरित्रातून आध्यात्मिक ज्ञान तर दिलंच आहे, व्यावहारिक ज्ञान दिलंच आहे, पण या महाराष्ट्राविषयी स्वामींनी आपल्या भक्तिजनाला काय निरूपण केलेलं आहे ते आज आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या महाराष्ट्राचं कौतुक करताना आपल्याला तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्राचं कौतुक केलेलं आहे। काय म्हणतात स्वामी या महाराष्ट्राविषयी? आपल्या महानुभाव पंथाच्या या पंचकृष्णापैकी श्री चक्रधर स्वामी श्री गोविंद प्रभू हे सर्वांची मानवतावादी भावनेने वागतात। ते शूद्राच्या घरी जात, त्यांच्या हाताचा प्रसाद भक्षण करत, त्यांच्याशी प्रेमाने बोलत, त्यांच्याशी खेळत, त्यांच्या वागण्याने त्या काळी अभिजन त्यांच्यावर रुष्ट असत, पण यांची त्याची फिकर यांना नव्हती, त्याची काळजी यांना नव्हती, त्यांनी कधीच केली नाही। ते सर्व दलितांना त्यांना आपले माय बाप मानलेलं आहे। आपण भजनामधून सुद्धा त्या परमेश्वराला हा भाव व्यक्त करतो, राहुळ माय राहुळ बाप, पण अशी ही त्या काही जनतेची भावना होती त्यांच्या प्रती। आणि असा मतभेद आपल्या महाराष्ट्रात नसावा अशी ही शिकवण स्वामींनी दिलेली आहे। आध्यात्मिक विचार तर आपल्याला स्वामींनी दिलेलेच आहेत, पण आपण आधी माणूस व्हावे, आपण माणुसकीने वागावे, माणसाने माणसाशी माणसासम वागावे अशी शिकवण स्वामींनी लीळा चरित्रातून दिलेली आहे। आणि श्री चक्रधरांनी आणि त्या परब्रह्म परमेश्वरांनी या महाराष्ट्रासाठी एक स्वातंत्र्य सूत्रच खर्ची केलं आहे। त्यात ते महाराष्ट्राचं तोंड भरून कौतुक करतात। हे मराठी राष्ट्र धर्म सांभाळण्यासाठी पोषक आहे, म्हणून आपल्या साधकांना महाराष्ट्रातच राहायला सांगतात। खरं तर स्वामी गुजरात व महाराष्ट्राचे त्याकाळी वैर होते, म्हणूनच तो प्रधान विशाळदेव हे स्वामींना महाराष्ट्रात रामयात्रेला जाण्याची अनुमती देत नव्हते। तरीही स्वामी महाराष्ट्रात आले व मराठीत एक नवीन आगळं वेगळं स्वातंत्र्य दर्शनशास्त्र निर्माण केलं आणि या महान राष्ट्राचा सन्मान केला। प्रांत अभिमान दूर ठेवून त्यांनी या राष्ट्राचं या महाराष्ट्राचं कौतुक केलं। याचा अर्थ
महापुरुष हे कधीच संकोच करत नसतात. ते वसुधैव कुटुंबकम हा त्यांचा भाव असतो. हेच औदार्य, हे गुणाचं लक्षण संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्र पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिधले. महाराष्ट्र हा पण उदार आहे. सर्व धर्म व पंथ इथे सुखाने नांदतात. नवीन विचाराला, नवीन आशाला, नवीन स्वप्नाला इथे कधीच अडल्या जात नाही. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मराठी भाषा अमृताती पैजान जिंकणारी आहे. मराठीबद्दल त्यांचं बोलणं आपण समजू शकतो, कारण ही त्यांची मातृभाषा होती. पण स्वामींची मातृभाषा मराठी नाही, तरीही ते महाराष्ट्राचं कौतुक करतात आणि या महाराष्ट्राला महंत राष्ट्र असल्याचा ते आदरानं उल्लेख करतात. महंत राष्ट्र म्हणजे या शब्दामध्ये खूप मोठेपण दडलेलं आहे. महंत हा शब्द प्रामुख्याने हिंदू धर्मातील मठ, मंदिर किंवा धार्मिक संस्थानाच्या प्रमुख व्यक्तीसाठी वापरला जातो. महंत म्हणजे त्या धार्मिक संस्थेचा मुख्य गुरु, नेता किंवा व्यवस्थापक, जो आध्यात्मिक मार्गदर्शन, धार्मिक विधीचे संचालन आणि मठाचा किंवा मंदिराचा पंथ कार्याची देखरेख करतो ना, त्याला महंत म्हटलं जातं. त्या महंताची ही मुख्य कामे आहेत: धार्मिक उपासना व विधीचे संचालन, शिष्यांना आध्यात्मिक शिक्षण देणे, पंथ, मठ किंवा मंदिराची आर्थिक व सामाजिक व्यवस्था पाहणे, धार्मिक परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे जतन करून प्रसार करणे, हा समाजसेवा व धर्म करायचा प्रचार. महंत हे बहुधा दीर्घकाळ साधना केलेले आहे. शिस्तबद्ध आणि धर्मनिष्ठ व्यक्ती असतात. त्यांनाच समाजात मोठा मान आणि आदर दिला जातो. आणि महानुभाव पंथाने आणि अशा प्रकारे स्वामींनी त्या महाराष्ट्रालाच महंत प्रतिष्ठा प्रदान केलेली होती. महाराष्ट्र हा धार्मिक उपासनाचं व विधीचं संचालन करतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक क्रिया केल्या जातात. म्हणून आणि इथली भूमी जी पावन आहे, पवित्र आहे, म्हणून स्वामींनी या महाराष्ट्राला महंत राष्ट्र असं म्हटलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जन्मभूमी गुजरात तर कर्मभूमी महाराष्ट्र ठरली. महंत राष्ट्र ते महाराष्ट्र न राहता आपले कार्य महाराष्ट्रात करण्याचे व आपल्या शिष्यांना, आपल्या भक्त परिवारांना महाराष्ट्रातच राहण्याची आज्ञा स्वामींनी दिलेली होती. का दिली असावी? कारण या महाराष्ट्रातली भूमी ही सात्विक आहे. या महाराष्ट्रातली भूमी पावन पवित्र आहे. म्हणून स्वामी सांगतात, तुम्ही महाराष्ट्रीच असावे. महाराष्ट्राचं कौतुक तर स्वामींनी केलेलंच आहे, पण लीला चरित्रामध्ये भक्तिजनालाही स्वामी सांगतात, तुम्ही महाराष्ट्रालाच राहावे, महाराष्ट्रातच आपला जन्म काढावा, महाराष्ट्रातच आपलं पूर्ण आयुष्य घालावं. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा आपला जास्तीत जास्त वेळ हे महाराष्ट्रातच घातलेला आहे. हा विचार शाश्वत मूल्याचा आणि चिरंतन सत्याचा आहे, असा कविवर्य गोविंदग्रज हे पण गुजरातचेच होते, पण त्यांना पण या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये, या महाराष्ट्रातच दैवत्व दिसलं. जणू स्वामींच्या या सूत्राचं भाषण त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राखट देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा. हेच श्री चक्रधरांनी या मंगल राष्ट्रात अलौकिक अर्थाने विरुद्ध धर्म पाहिले. परस्पर विरोधी विचार एकत्र नांदताना आपल्याला दिसले. हा देश नाजूक असून राखट आहे, कोमल असून कणकर आहे, मंगल आहे. जसं समुद्र सर्व नद्यांना स्वतः सामावून घेतो का, तसाच हा महाराष्ट्र स्वामींना वाटला. ज्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, त्याच वर्षी महाराष्ट्रीय असावे या सूत्राचा बेलापूर येथे जन्म झाला. 12व्या शतकात स्वामी या महंत राष्ट्राचे तोंड भरून कौतुक करतात.
यात गहनता आहे, यात इतर राज्याची उपेक्षा नाही, कुणाशी तुलना नाही. जिथे विरोधी भाव एकत्र नांदतात तोच मोठा असतो. अशी ही विशालता या महाराष्ट्रामध्ये आहे. येथे विषमता समतेत एक रूप झालेली दिसते. हे राष्ट्र आजही इतर राष्ट्राच्या तुलनेत शांत आहे. दया व क्रोध, प्रेम, पराक्रम व शांती, शौर्य आणि क्षमा याचा सुयोग, याचं मिश्रण म्हणजे महाराष्ट्र. याचं मिश्रण म्हणजे या महाराष्ट्राच्या संस्कृतीतच पाहायला मिळतं. आपल्या संस्कृतीची ओळख संत तुकोबा आपल्या अभंगातून करून देतात. दयातेचे नाव, धर्माचे पालन, अनेक निर्दालन कंटकाचे. हेच ते परस्पर विरोधी गुण आहेत. तिथे हे राज्य सत्वगुण प्रधान आहे. म्हणून या सूत्रावर महानुभाव भाष्यकार महंत राष्ट्र म्हणतात. इथल्या मातीत, झाडात, पानात, हव्यात सत्व भरलेलं दिसलं व अनुभवलं म्हणून या राष्ट्राला महंत राष्ट्र म्हणण्यात आलं. या राष्ट्राला भूगोल तर आहेच, पण अत्यंत वैभवशाली इतिहासही आहे. महान सद्गुणाचा समुच्चय ज्यात आहे तोच महाराष्ट्र. संगीत कला याचा माहेरघर इथेच आहे. समता, ममतेने सांगणारा संत सुद्धा इथेच श्री चक्रधरांनी या मातीला पारखलं आहे. मानवाचं सुख, जीवनाचं हित सुधारा व उद्धाराची हीच भूमी स्वामींना योग्य वाटली, म्हणून ते म्हणाले महाराष्ट्री असावे. म्हणून आपल्या भक्तिजनाला स्वामींनी महाराष्ट्रात राहायचीच आज्ञा दिली आणि महाराष्ट्रातच राहावे हे सांगितलं. एवढं महत्त्व, एवढी माहिती, एवढं कौतुक स्वामींनी महाराष्ट्राचं केलं होतं. आणि ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.